नित्या कुठे गेला बे? रोज तर कट्ट्यावर झोपतोय की. कुठे गेला बे नित्या? ए नित्या, 3000 आले, 3000 आले, बापरे 3000 आले, 3000 आले रे, 3000 आले. अबे प्या, मुख्यमंत्रीचा लाडका भाऊ झोपलाय बघ इथं. मी मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ, 3000 आले. त्या आईला मी मुख्यमंत्र्याचा लाडका जावई, 3000 आले. अबे असं का बडबडालय बे? चिंट पाक डमडम, 3000 आले. चिंट पाक डमडम, 3000 आले रे, 3000 आले. चायला 100% आणि येडा झालाय बघ. ए नित्या उठ. झापूक झुपूक 3000 आले, झापूक झुपूक 3000 आले. बाई 3000 आले ग. अबे प्या आहे ना स्वप्नात आहे बहुतेक. ते तुझ्या बॅडमिंटनची शॉक यायला झाली का बे झोप तुझी? हा, मिळाले का तुला 3000 रुपये? अबे स्वप्नात ना बाहेर ये. काय करतो बे? आपल्याला स्वप्नात तरी 3000 रुपये मिळू देत. माझ्या आयटमला पण 3000 मिळालेत आता. तिनंच मला शॉपिंगला घेऊन फिरवा लागली रोज, आणि त्याच्यात तुम्ही माझी चेष्टा करायला. जाऊ दे बे नित्या, पुढच्या महिन्यात तू बी मुलगी म्हणून फॉर्म भरून टाक चायला. ए काय चेष्टा करायला का बे गरीबाची? हे सगळं सोड बे. आज आपल्या भावाचा बड्डे, त्याला पण आणलो बघ सोबत. चला, आजचा बकरा सापडला बाबा. लय दिवस झाले कशाला शेत दिलो नव्हतो. चला बे, माल प्यायला चला. माल बिलचं बजेट नाही आपल्याकडं. गप्प चहा प्यायचं असेल तर प्या. चला तर मग आपल्या डॉलीच्या कॅन्टीनवर जाऊया आणि तिथंच आपल्या जिगरचा वाढदिवस साजरा करूया. विसरू नका कपरी हॉटेल कुठे चाप्या, सकाळी चाप्या, दुपारी चाप्या, संध्याकाळी चाप्या, रात्री चाप्या, येताना जाताना कुठं चाप्या. ए चल बे, टेबल बिबले व्यवस्थित करून घे. तुझ्या आईला किती माशा गुळी करायला लागलेत. गिऱ्हाईकी नाही पण टेबलावर माशाला यायला लागलेत. फडकं मारून घे फडकं. अख्ख्या घोंगडे वस्तीमध्ये आपणच, आणि आपली चहाच फेमस आहे तिच्या आईला. परवाच बिल गेस्ट येऊन आपली चहा पिऊन गेले सूर करून. ते तर सोड, परवा अंबानीच्या लग्नात पण तिच्या आईला सगळेजण कौतुक करायला लागलेत. मशाला वेगळंच आहे, मशाला वेगळंच आहे म्हणून. आपण आणि आपलं सोलापूरचं चहा एकदम फेमस. सगळ्यात भारी सोलापुरी, जगात भारी सोलापुरी. ए माहितीये रे रजनीकांतच्या दत्तक लेकरा, एक ग्लास गरगर फिरवू नको. ग्लास फुटील ठळलं करून, रक्त येईल फळाळाला करून. ए घाबरगुंडी के, कित्ता डरता रे तू? बाई काय हा प्रकार? घाबरलो की मी. तोंडावर टाकतो का काय आता? ए डॉली भाई, हमारा सुरसुर बच्चा जरा नाजुक चाय हो. आज उसका बर्थडे है. स्पेशल क्या है तुम्हारे पास चाय में? हमारे पास लेटेस्ट, फुल लेटेस्ट, ट्रेंडिंग, फुल ट्रेंडिंग, फेमस बोले तो फुल फेमस, लाड़का लाड़की स्पेशल मलाई कट चाय. क्यों का? मेरे क्या पीछे लगा रहे इन्हें? एक तो मेरा आज वाढदिवस है, उसमें से ये मेरे दोस्त भिकार चोटा फुकट का चाय पी रहे. वाढदिवस की शुभेच्छा भी नहीं, गिफ्ट भी नहीं, केक भी नहीं. तू तो चहा पिला रे डॉली बाई. चायला विसरला होत की खरंच? सॉरी बे मित्रा. चायला उकळी येऊस तर तिकडं तुला इथं शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. ठंडी में पड़े पाऊस, वाढदिवस करके हम करेंगे तेरा पूरा हाऊस. फटाके में फोडेंगे हजारों की लवंगी लड्या. म्हणून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. लव भावड्या, लव यू भावड्या. मग मी काय म्हणालतो? लव यू भावड्याच म्हणालतो ना. शुभेच्छुक, हापूस गँग, हॅशटॅग, लावा ताकद, आम्ही नाही वाकत. केलो खड्डे किती पण आम्ही नाही झाकत. दुकडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. शुभेच्छा द्यायला हो की शिवाय द्यायला बे? मित्राला कोण शिव्या देत असतं हो बे? मित्राच्या शिव्या म्हणजे शेवटी आशीर्वादच असतात मित्रांसाठी. हे जाऊ दे बे. केक बीक कापतो का नाही ते सांग पहिला. ते केक बीक तसलं काय आणू नका. चालतं बे, ज्ञान गेल्या. कापायचं असेल तर काप, नाही तर राहू दे सोड. काय केक रे, केक म्हणलो मी. ते तुमचं कापायचं कमी आणि माझ्या तोंडाला लावायचं जास्त. त्यामुळे केक कापणार नाही सांगतो तुम्हाला.
आमचेच कॉन्ट्रीचे पैसे वाचतात. केक बिक कॅन्सल. चाय दे रे डॉलीबाई. हॅपी बर्थडे भाई, हॅपी बर्थडे. ये लो गरमागरम चाय. चायला माझीच चाय मलाच पोळ्या लागलाय. लाडका लाडकी स्पेशल मलाई कट चाय. हॅलो, हा बोल पिल्लू. ए पिल्लू पिल्लू कुणाला म्हणाला तू? मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण बोलतीये मी. बाबा बाबा, बरं चुकलं बाई माझं. कामाचं बोल. ते झुडिओला आले होते, माझे 3,000 आलेत ना. सांग, तुला टी शर्ट घेऊ का जीन्स घेऊ? तुला काय घ्यायचं ते घे, पण आधी माझ्या मोबाईलचं रिचार्ज कर. लग्न झालंय ते अंबानीच्या पोराचं आणि खर्च आमचं चाललाय. एवढे रेट असतात का रिचार्जचे? कुठं तर मोबाईल वापरू का नको आता विचार करायला लागलो मीच. पैशाचं टेन्शन घेऊ नको, जाऊ दे सोड. तुला अजून काय हवंय ते सांग. काय नाही, येताना ते संदीप कडून फेमस कडक भजी आहे आणि चंदू अण्णाकडनं स्पेशल पॅकेज घेऊन ये. आयला ठेवली वाटतं. एवढे दिवस मीच खर्च करत होतो. 3,000 आल्यापासून लय डिमांड वाढलं इथं. मित्रांनो, साहेबांनी आपल्यावर लय अन्याय केला, लय म्हणजे लय. ते कसं काय? सांगतो थांब तुला. लाडकी बहीण योजना महिलांसाठी, बचत गट योजना महिलांसाठी, मोफत शिक्षण महिलांसाठी, बसचे हाफ तिकीट महिलांसाठी. मग आपण कशासाठी? अहो चला ना, अहो फॉर्म भरा ना, आधार कार्ड अपडेट करायला या ना, OTP आला का बघा ना, बँकेत चला ना, पाळीत उभा राहा ना, झेरॉक्स काढा ना. बस बस बस, जितका सांगेल तेवढं कमी आहे बे. सरकारने आपल्यासाठी काहीतरी योजना काढली पाहिजे, माहित आहे का? मी त्या बरोबर बोलला बघ तू. सरकारनं ज्यांचं लग्न होईना, ज्यांना लग्नाला मुलगी मिळेना, अशा पोरांना संन्याशी म्हणून पेन्शन द्यायला पाहिजे बघ. नाहीतर त्यांनीच सरकारी खात्यातील नाहीतर निम सरकारी खात्यातील मुलीशी आमचं लग्न लावून लाडका जावं योजना राबवावी बघ. आज कित्येक मुलांचे लग्न होईना, त्याचं काय? खरंय बे, मी एवढं शिकलो तरी कोणी आम्हाला लग्नासाठी मुलगीच देईना. प्रत्येक मुलीला मुंबईचा पुण्याचा मुलगा हवा. आमचं लग्न कुणाशी होणार? आम्ही काय असेच उपाशी राहणार का? कमीत कमी सरकारने ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना दत्तक म्हणून तर घ्यावं. देवा, अरे देवा, कुठं बसलास तू? उपास केलो, वधूवर मेळाव्यामध्ये मुलींचा तपास केलो, उलट मी 16 सोमवार पण केलो. आमचं लग्न काय होईना. आमचं लग्न होईना, कोणी पोरगी देईना, हाताला काम नाही, पिऊन पडतो रोज ना. मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्रीच्या लाडक्या जावयांनो, सरकारी योजनेच्या अपेक्षा करण्यापेक्षा आहे ना, स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकावे. मग आता काय आम्ही लोकांच्या पायावर उभा राहू का? हटा श्रावणकी घटा. अरे गिरगिट मुंडी के, स्वतःच्या पायावर म्हणजे माझ्यासारखं छोटा मोठा व्यवसाय करावे. काय तर व्यवसाय असा कोणता व्यवसाय आहे आपण केलं पाहिजे ते? माझ्या डोक्यात एक असा व्यवसाय आहे जे 365 दिवस चालतंय बघ. असा कोणता व्यवसाय आहे? ये बघ, सोलापुरात 365 दिवस चालणारा व्यवसाय म्हणजे डीजे डॉल्बी. रोज कोणाचं ना कोणाची जयंती, मिरवणूक, लग्नाची मिरवणूक, संगीत, डीजे पार्टी, असं काय बी असतंय बघ. मग तिथं काय लागतंय? डीजे डॉल्बी लागतंय की नाही? अबे 100% बरोबर आहे तुझं. आपण सगळेजण मिळून पैसे घालूया आणि डीजे डॉल्बीचा व्यवसाय सुरू करूया. ठरलं तर मग आपण सगळ्यांनी 50-50 हजार रुपये भांडवल टाकूयात आणि या गणपतीपासून आपल्या व्यवसायाला सुरू करूयात. चला रे चला, पळा इथून. माझे पैसे द्या रे लाडके भावांनो. अरे भाड भावांनो, माझे पैसे देता का तसेच जाता? हॅलो रमेश भाऊ, नमस्कार. बोला की दादा. नमस्कार नमस्कार. धन्यवाद बरं का, आमच्या बायकोच्या अकाउंट मध्ये 3,000 रुपये जमा झाले. धन्यवाद धन्यवाद. दादा, धन्यवाद तर सरकारचं करावं, ज्यांनी लाडकी बहीण योजना सर्वांसाठी राबवली आणि प्रत्येकाला याचा पुरेपूर फायदा झाला. अहो बरोबर आहे रमेश भाऊ तुमचं. तरी पण मनापासून धन्यवाद बरं का, कारण तुमच्यामुळेच आणि बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांमुळेच महिलांना या योजनेचा फायदा झाला. आणि धन्यवाद. ठेवतो बरं का, मी लय काम आहेत मला अजून. ओके ओके, धन्यवाद. बाबा,
मी एक सांगू का तुम्हाला? सांग ना बेटा. बाबा, सरकारने लाडकी बहीण योजना काढून खरंच खूप चांगली मदत केली. पण मला असं वाटतं की जे लोक अपंग आहेत, जे लोक दृष्टीहीन आहेत, काही मतिमंद आहेत, अशा गरजू लोकांसाठी पण सरकारने काहीतरी मदत म्हणून योजना काढाव्यात. त्यांना पैशापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी मदत करावी. बरोबर आहे बेटा तुझं, पण या महागाईच्या काळात या योजनेचा सरकारने केलेली मदत खूप मोलाची मदत आहे बरं का. कारण याच योजनेमुळे गरीब लोकांना खूप अडचणीमध्ये आणि या महागाईमध्ये याचा पुरेपूर उपयोग झाला आहे. अहो बाबा, खरं तर सरकारने गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी जर इंग्लिश मीडियम मोफत शाळा चालू केली ना, तर खरी मदत होईल असं मला वाटतं. मग काय, कॉन्व्हेंटची शाळेची वाढती भरमसाठ फी, त्यात तुझ्या प्रायव्हेट ट्युशनची फी मला तर खूप जड जात आहे बेटा. बाबा, फी वरून लक्षात आलं. अहो बाबा, माझ्या स्कूलची फी, ट्युशनची फी आणि व्हॅन अंकलचे पण पैसे द्यायचे. अरे बाप रे, मी तर विसरलोच होतो. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत बेटा. पैसे आले की देतो तुला. ते जाऊ दे, तो आपला लाडका कुठे गेला दिसेना. ओ बाबा, मी इथं तुमचा लाडका मुलगा. बाबा, मी तुमची लाडकी मुलगी, हो ना? अरे असे भांडण करू नका बाळांनो, शांत व्हा बघू. ओ बाबा, एक आनंदाची बातमी आहे. हो मला माहिती आहे, तुझ्या आईच्या अकाउंट मध्ये 3,000 रुपये जमा झाले, तेच ना? नाही हो बाबा, मी आणि माझे मित्र मिळून डीजे डॉल्बीचा छोटा व्यवसाय सुरू करणार आहोत. त्यासाठी मला 50,000 रुपये देता का? बाबा, मी तुम्हाला 50,000 रुपयाचे डबल टिब्बल करून देतो. अन देतो की, तुझ्यापेक्षा जास्त आहे का बाळा? अरे दिले समज, खुश का आता? बाबा, 50,000 रुपये, ते पण डीजे साठी? तू गप ग. आम्ही दोघे मोठे बोलत असताना तू मध्ये मध्ये बोलायचं नाही, सांगून ठेवतो. मी त्यांचा लाडका मुलगा आहे, तू नाही, समजलं का? तू आज जा बघू. आणि आता माझे मित्र मंडळी येणार आहेत. आणि तसं पण तुझं पेपर जवळ आलेत ना, अभ्यास कर. जा बघू. मुलांसमोर अजिबात यायचं नाही, सांगतो तुला. मला काळजी आहे माझ्या अभ्यासाची, तू नको जास्त ओरडू. जातीये मी. चल सुम्या, तुला 50,000 रुपये देतो. चल माझ्यासोबत. आप्पाकडून तुला व्याजानं का होईना पैसे घेऊन देतो. चल माझ्यासोबत. ओ बाबा, व्याजाने पैसे घ्यायचे का आता? अरे तुला काय करायचंय, चल माझ्यासोबत. आप्पाकडे जाऊयात. आप्पा आपल्याला पैशासाठी कधीच नाही म्हणत नाही. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. बर आप्पा इधर समजले आगे समजला सारे हॅलो पक्या, आप्पा बोलतो बे. कुठं आहे बे 12 बोड्याचे पैसे देतो का नाही माझे? आप्पा, ओ बोला की, रागाला कशाला याला हो? आप्पा देतो की, थोडं दिवस थांबा हो. अरे कुठं आहे? तिथं येतो, सांग तू मला. आत्ता येतो, अर्जंट येतो, ताबडतोब येतो, ऑन द स्पॉट येतो. सांग कुठं आहे? तिथं येतो मी. ओ आप्पा, देतो पैसे, टेन्शन घेऊ नका. ओ असं का करायला लागला तुम्ही आज? का बापरे, काय झालं तुम्हाला? ते जाऊ दे, सोड बे. तू सध्या कुठं आहे ते सांग. का ते विजापूरच्या गोलघुमट मध्ये गेला? आवाज असं का घुमू लागला तुझा? ओ अप्पा, तुमचे पैसे द्यायचे म्हणून तिच्या आईला टेन्शन आलं मला. आणि पातळ संडास लागल्या हो. संडासातून बोला लावला आता. बोला, लोकेशन पाठवू का? संडासातून? अबे तरी म्हणतोय, आवाज असं का घुमू लागला? ठेव पहिलं फोन तू. यायला फोन मधून तरी इतका घाण वास का येतोय म्हणून बघतोय. 12 बोड्याचा फोन ठेव पहिले. अप्पाजी नमस्कार. हो अप्पाजी नमस्कार. काय काम काढलंस आमच्याकडे आज? अहो, माझा मुलगा नवीन डीजेचा व्यवसाय करणार आहे. त्याला फक्त
फक्त 50,000 रुपये लागणार होते म्हणून तुमची आठवण झाली. मागचेच पैसे दिले नाहीत तुम्ही, आता अजून कसं द्यायचे? अहो आप्पाजी, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता दर महिन्याला 1,500 रुपये फिक्स आहेत आमच्या घरच्यांना. ऍडव्हान्स मध्ये पण 3,000 रुपये जमा झालेत. ओ अप्पा, तुम्ही मला 50,000 रुपये द्या. मी आणि माझे मित्र मिळून डीजेचा व्यवसाय सुरू करणार आहोत. त्याच्या ओपनिंगला तुम्हीच आले पाहिजे. अहो गावात अप्पाचा विषय म्हणजे लय हार्ड आहे. आणि अप्पा, तुम्हीच आमचे आधारस्तंभ आहात. तुम्हीच आमचे बुलंद आवाज. अहो तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. हे चिमण्या, लय चिवचिव करू नको. हे घे 50,000 रुपये. मी येतो ओपनिंगला. ओके का? खुश आता? चला निघा आता. ओके ओके अप्पाजी, या मग ओपनिंगला. निघतो आम्ही. झापूक झुपूक झापूक झुपूक धूमधडाका डीजे वाजणार, म्हणजे घोंगडे वस्तीत डीजेचा आवाज घुमणार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोर्या मोरया, मोर्या. मोरया. आप्पा, हे बघा आपल्या नवीन डीजे. अरे वा, अभिनंदन सगळ्यांना. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आप्पा, डीजेचं उद्घाटन तुमच्याच हस्ते झालं पाहिजे, माहित आहे का? ठीक आहे अप्पा, कातर आणि कापा रिबिन. बोला रे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. बे टाळ्या बिळ्या वाजवा बे. आप्पा काय गप्पा मारणार आहेत का इथं? हे बघा आप्पा, हे आपला डीजे सुजल, सोलापुरातील फेमस डीजे वाला आहे. हो सुजल दादा, जरा झलक दाखवा की झापूक झुपूक. आपला आवाज कसा आहे? सोडा एकदम जोरात. कांटिळे बसले पाहिजे नुसतं किर्रकन. मैसमा मंदिराच्या पुढं भाजी मार्केट आहे का नाही, तिथपर्यंत आला पाहिजे नुसतं डायरेक्ट. याची घ्या जमलेल्या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत. वन ऑफ द बेस्ट सॉन्ग न्यू एस एस ऑडिओ. अरे माहिती ना, सोलापूरवाला ओरिजिनल. दिस इज फॉर मराठी लवर. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग डान्सिंग. वाजत राहतंय ग, तिलाच झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग, तिलाच झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. नाडैवरा नी ननलवरा, नाडैवरा ननलवरा, आगळ दुरा मी अभ्यास कसा करणार? तुमच्या या कर्कश आवाजाने माझे कान फाटायची वेळ आली आता. बंद करा दादा, प्लीज प्लीज हे बंद करा. ए चिमणी, लय चुचू करते का तू? लय अभ्यास करून दिवा लावणार आहेस होय? तू पण नाचतेस का आमच्या सोबत? झापूक झुपूक झापूक झुपूक. अबे नेत्या, ती माझी बहीण आहे. सेजल बेटा, तुला दादाने सांगितलं होतं ना बाहेर येऊ नको म्हणून, मग का आलीस तू बाहेर? बाबा बाबा, तुम्ही मला एक
एक शब्दही बोलू नका. मी तुम्हाला पैसे मागितले तर मला न देता तुम्ही त्याला दिलेत. या असल्या कामासाठी व्याजाने पैसे देता तुम्ही, आणि मी शिक्षणासाठी पैसे मागितले तर तुमच्याकडे नसतात. ए तुला डोकं आहे का नाही? हा, तू जास्त बडबड करू नकोस. तुला किती वेळा सांगितलो मी आणि माझे मित्र असताना बाहेर येऊ नको म्हणून, तरी का आलीस तू? कळत नाही का तुला? बाळा, दादाच ऐक आता. आज जा बघू तू. एक शब्द देखील तू नको बोलू. तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. मोठ्यांशी असं बोलतात का? मी तुला हे शिकवलं होतं का? जा बघू आज. अहो बाबा तुम्ही मला शिकवण्यापेक्षा तुमच्या लाडक्या मुलाला आणि त्याच्या या मित्रांना शिकवा. बाबा, तुम्ही किती दिवस त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणार आहात? मुलींनीच सगळं ऐकून घ्यायचं का? मुलींनीच सगळं सहन करायचं का हो बाबा? शिकवण्या फक्त तिलाच. ती शिकली नव्हती तेव्हाही आज ती शिकून मोठी झाली, तरीही शिकवण्या फक्त तिलाच. पदर पडू देऊ नकोस, मान वर करू नकोस, उंबरठ्या बाहेर जाऊ नकोस, चेहरा दाखवू नकोस, जास्त बोलू नकोस, मोठ्याने हसू नकोस, एकटी बाहेर जाऊ नकोस, जास्त वेळ बाहेर राहू नकोस, अंग प्रदर्शन करू नकोस, पुरुषांच्या भावना जाळवतील असे कपडे घालू नकोस. पण असे काय कपडे होते ड्युटीवर असणाऱ्या त्या अभयाचे? असे काय कपडे होते त्या गरोदर बिल्किस बानूचे? काय कपडे होते त्या 60 वर्षाच्या आजींचे? काय कपडे होते त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीचे? अजून किती? सांगा ना, अजून किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार? तिच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी तिलाच दोषी ठरवणार? स्त्रियांना झालंय आता सगळं शिकवून. गुड टच झाला, बॅड टच झाला, कराटे, मार्शल आर्ट, सेल्फ डिफेन्स झाला, चाकू, सुऱ्या, पेपर स्प्रे ही झाला. ती शिकली, सबळ झाली, सक्षम झाली. पण तरीही निर्भयानंतर 12 वर्षांनी आज अभया जन्माला आली. का ते माहितीये? कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची. गरज आहे ती त्याला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची, दृष्टिकोन बदलण्याची, आणि त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची. तेव्हा तिला शिकवण देण्यापेक्षा ना, शिकवा तुमच्या मुलाला, शिकवा तुमच्या भावाला, शिकवा तुमच्या काकाला, शिकवा तुमच्या मामाला, शिकवा तुमच्या भाच्याला, शिकवा तुमच्या मित्राला, नवऱ्याला, सासऱ्याला, शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा. कारण नातं कोणतंही असो, ते विसरत नाहीत त्यांच्यातल्या पुरुषाला. घाणेरड्या नजरेने नेहमीच पाहिलं, संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं. एवढ्यावरही मन भरलं नाही म्हणून चिमुरड्या देहातही बाई पण शोधलं. ठेचा आता अशा प्रवृत्तींना, वासनेच्या भुकेला नराधमांना, गाडा अशा विकृतींना, आणि आठवा छत्रपती शिवरायांना. कारण बाईबद्दल जो वाकडा विचारही करतो, माझा राजा त्यांचा चौरंगा करतो. हातावर हे असलं पिल्लू, सोना असल्या फालतू टॅटू काढण्याऐवजी फक्त छत्रपती जय शिवरायांचा जरी हातावर नाव दिलं ना, तरी समोरच्याची अशी फाटली पाहिजे. कोणीतरी व्यक्ती त्या छोट्याशा चिमुरड्याच्या देहाला भ्रष्ट करतो, पण आम्ही मात्र फक्त आंदोलन करतो. तो चॉकलेट गोळ्यांची आमिष दाखवतो, पण आमचा नेता फक्त आश्वासनं देतो. तो चारित्र्याच्या तिचं दहन करतो, आणि आमचा देश फक्त मेणबत्त्या जाळतो. आता नको ते आश्वासन, नको त्या योजना. लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या, एवढीच काय ती प्रार्थना. लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या, एवढीच काय ती प्रार्थना. आणि लाडक्या भावाला धडे द्या, शिकवा थोड्या भावना. बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा. पुरुष म्हणून जमत नसेल ना, तर थोडं माणूस म्हणून बघा. हीच मुची प्रार्थना, हीच मुचे मागणी.